16 सालापासून मी भरपूर मेहनत घेतली. संपूर्ण साम्राज्य उभं केलं. तिकडली खोली बांधली, बोर मारली, 85चा खर्च आला. कॅम्प्युटर घेतलं होतं त्या चॅनलच्या भरोश्यावर. पण 4-5-6 वर्षापासून कोरोना काळापासून माझं यूट्यूब चॅनल एवढं खराब चालत होतं. काही चुकीमुळं 4-4.5 लाख सबस्क्रायबर होते एका त्याच चॅनलवर, आणि एका चॅनलने 30 का 35 हजार होते सबस्क्रायबर. सगळं व्हिडिओ निकाल लावून टाकलं मी चॅनलचा. नमस्कार मित्रांनो, कसं काय चाललं आपलं? कृपया व्हिडिओ संपूर्ण पहा. लाईक नाही मारलं तरी चालते. छातीवर दगड ठेवून मन मोठं करून मी हा व्हिडिओ काढत आहे, तर जाणीवपूर्वक संपूर्ण पहा. बघा मित्रांनो, माझं एक चॅनल, दोन चॅनल आज मी त्या चॅनलवरचे संपूर्ण व्हिडिओ डिलीट मारले मानसिक तणावामुळं. एवढा त्रसलो होतो मानसिक तणावामुळं, डोकं फिरून गेलं होतं माणसाचं. कारण तर आर्थिक परिस्थिती खराब होऊन होती माणसाची. बहुत दिवसापासून 5-6 वर्षापासून सतत ताणतणावामध्ये होतो. काय डिलीट मारून टाकले सगळे व्हिडिओ. दिमाग खराब होऊन गेला आपला. आता तुम्हाला सांगतो, 4-4.5 लाख सबस्क्रायबर होते एका त्याच चॅनलवर, आणि एका चॅनलने 30 का 35 हजार होते सबस्क्रायबर. सगळं व्हिडिओ निकाल लावून टाकले चॅनलचा. पण आता 16 सालापासून मी भरपूर मेहनत घेतली. संपूर्ण साम्राज्य उभं केलं. तिकडली खोली बांधली, बोर मारली, 85चा खर्च आला. कॅम्प्युटर घेतलं होतं त्या चॅनलच्या भरोश्यावर. पण 4-5-6 वर्षापासून कोरोना काळापासून माझं यूट्यूब चॅनल एवढं खराब चालत होतं. काही चुकीमुळं ते माझं चॅनल घर बांधण्याच्या कामामुळे आणि अशा त्याच्या काही कारणानं डेट झालं होतं. एवढा मानसिक तणावामध्ये काढले मी आजपर्यंत. भयानक कुटुंबात सांगणं होत नाही मला एक गोष्ट. पण एवढा त्रास काढला होता मी मानसिक तणावामध्ये. तब्येत खराब करून टाकली. गावातला पहिलवान माणूस मी. तब्येत माझी खराब होऊन गेली. सतत मानसिक तणावामध्ये दिवस काढली होती. आर्थिक टंचाईने कणपटलो होतो, ग्रासलो होतो मी. एवढा त्रास आला मला, ते आरोग्याचे संपूर्ण व्हिडिओ डिलीट मारून टाकले मी. सांगा आता गोष्ट. काय सांगितलं, माणूस एकदा होता त्रासला, काही बोलायचं काम नाही. काही करू शकते माणूस. तुम्ही सांगा आता, तुमचं साम्राज्य उभं राहिलं असेल, तुम्ही एकाएकी भिकारी झाला असाल, तर तुम्हाला कसं वाटते? तसं मला आता वाटतं आहे. पण सांगावं वाटलं तुम्हाला ही गोष्ट म्हणून सांगत आहे. उपाय नव्हता. एकाएकी गरीब होऊन गेलो मी जीवनामध्ये. कसे माणसाचे 400 रुपये महिना पडत होता त्या चॅनलची, आणि मी सध्या व्हिडिओ टाकणे बंद करून टाकलं होतं. जाऊ दे म्हणलं, डिलीट मारून टाकले संपूर्ण व्हिडिओ. डिलीट मारून टाकले आपल्या ह्या आरोग्याच्या चॅनलचे. का डिलीट मारून टाकले संपूर्ण मी. एक होतं मला लहान मुलं, तुम्ही तर काही बोलत नाही. आत्ता आली काम करून सुमित्रा, काही बोलत नाही. डिलीट मारली म्हटलं तर ती गोष्ट सांगा आता. आणि हे सुद्धा आपलं चॅनल, या चॅनलवर 4-8 व्हिडिओ टाकणं चालू केलं होतं. हे सुद्धा चॅनल डाऊन झालं होतं. 4-8 व्हिडिओमुळे आपले सबस्क्रायबर वाढते म्हणलं, पटपट टाकणं चालू केलं मी एका दिवशी 3-3. पण 4-8 व्हिडिओ पाहणारे लोक संतुष्ट होते, त्यामुळे मोठे व्हिडिओ लोक पाहत नव्हते. साहजिकच हे सुद्धा चॅनल खराब झालं होतं. मग मी आता या चॅनलवरचे 4-8 संपूर्ण व्हिडिओ आपले प्रायव्हेट करून टाकले. कोणाला आता दिसत नाही. आता हे चॅनल पुन्हा खराब होऊ नये. तशी 50 रुपये रोजी पडायला लागली होती या चॅनलची. पण मी याचे आता 4-8 व्हिडिओ काढल्यामुळे 4-5 रुपये रोजी पडायला लागली. आता वाढेल एखादी दिवस, तसं काही नाही, आता वाढते.
पण कृपया तुम्ही माझे मोठे व्हिडिओ पाहत चला. आजसुद्धा एक व्हिडिओ टाकला आहे आणि कालसुद्धा एक टाकला होता व्हिडिओ. तर एवढा दिमाग खराब होऊन जाते, मन लागत नाही, व्हिडिओ टाकूया वाटत नाही. आता पहिलं माझी आर्थिक परिस्थिती खराब होऊन आहे, ते मी आता चॅनल डिलीट मारलंच आहे. कसे 400-500 रोजी महिना पडायचा माणसाला, तर ते आता खतम होऊन गेलं. आता पैसे एवढे टंचाई येऊन आहे, कापूस खतम झाला, कापसाचे संपूर्ण पैसे खतम होऊन गेले. आणि जे उरले पैसे होते ते लागले बोरवन आले. आता बोरवन आहे 70% जात आहे बोरवन करून आल्यावर माझ्यापाशी 5 पैसे राहत नाही. अशी आता माझी जीवनात कंडिशन. का करा कसं काय काही मला पटून नाही राहिलं. आता एवढं दिमाग खरं म्हणा. मी काय तुम्हाला पैसे मागत नाही, पण साथ द्या मला. तुम्ही माझे मोठे व्हिडिओ पाहत चला, लाईक करत जावा, कमेंटा करत जावा, आम्हाला खुश करत जावा, तुम्ही आम्हाला प्रोत्साहन देत जावा. तुम्ही संपूर्ण आमचे व्हिडिओ पाहत चला. तुमच्या भविष्यात आमचं जीवन आहे. माझे मायबाप, तुम्ही माझे भाऊ बंध. तू दुःख वाटत नाही काय तुले? हा व्हिडिओ काढल्याचा मी काय करणार? हा तुम्ही काटत जा, आता तुम्ही काय करणार? कटून टाकले पा का समजेल म्हणजे बरं सगळं वाटतं मला. मग बरं सगळं वाटते टाकलं काटून. आणि पुन्हा कसं आहे, काटण्यामागे पुन्हा कारण घडलं. तुला सांगतो मी, सांग. आता कसं आहे, जगात चांगलं राहणं हे चुकीचं आहे. चांगलं राहणं हे चुकीचं आहे. खोटं काम करणारा पुढे जाते आणि चांगलं काम करणारा मागं येते. मी आयुर्वेदिक व्हिडिओ टाकत होतो, आमच्या मनानुसार टाकत नव्हतो. पण कम्युनिटी आली एका व्हिडिओले, कम्युनिटी का चुकी झाली म्हणून त्यासाठी माहिती सांगितली होती. मी आयुर्वेदानुसार सांगितली होती. ती माहिती पुस्तकात आहे, आयुर्वेदिक पुस्तकात आहे. पण ते चुकीचं ठरलं. जाऊ दे म्हणलं, हे सर्व चॅनल डिलीट मारून टाकतं म्हणलं. दिमाग खराब होऊन काम केलं. त्यामुळं चांगले व्हिडिओ ठेवावं असं वाटलं होतं, पण मला वेळच नव्हता. दिमाग नाही का काम करे. पहिलं मी 5-6 वर्षापासून ताणतणामध्ये राहावं. जाऊ दे म्हणलं. असे तसे संसारातले लय ताणतणाव राहते, घरचे दारचे संपूर्ण ताणतणाव राहते. जाऊ दे म्हणलं. दिमाग काम नाही करत सध्या आपला. मारून टाकलं डिलीट. आणि लहान मोठे 2-3 होते चॅनल, त्यातले व्हिडिओ डिलीट मारले. आणि 2 मोठाले लोकप्रिय आणि कमाई चालू असलेले चॅनल, तिथले संपूर्ण व्हिडिओ डिलीट मारून टाकले. आणि एक फक्त मी आपला आता जसा काढता मोठा व्हिडिओ, तसा एक व्हिडिओ आता मी त्याच्यात टाकून दिला. चॅनलचं नाव ठेवलं उत्तम मोहितकार मराठी व्लॉग्स. त्या चॅनलचं नाव ठेवून दिलं मी. जर तुम्हाला वाटत असेल आमचे व्हिडिओ पाहायचे असेल तर पाहू शकता त्याच्यावर जाऊन. आणि याच्यावर सुद्धा पाहू शकता तुम्ही. त्याला जास्त काही सांगण्याची अपेक्षा नाही. व्हिडिओ येतच आटोपतो. धन्यवाद. नमस्कार.